योगेश बनते असतील. गोलंदाजी ट्रॅकवर योगेश. पहिला चेंडू इथे मात्र काय जेलची शक्यता होती. इथे मात्र यष्टीरक्षक बीट झाले सिद्धांत पवार. राजा योगेश. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होता प्रतीक, परंतु इथे यष्टींची भूमिका थोडीशी. इथून एक धाव यष्टीरक्षक चेंज केली जाते सातत्याने. आता मात्र सिद्धांतला पुढे आणले गेले आहे. चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होता, परंतु थोडासा यावेळेस प्रतीकने हिट केलाय. पॉवरफुल फटका जरी लगावलाय. क्षेत्ररक्षक मयंक पवार तिथे पोहोचले आहे, परंतु झेल निसटला गेला. झेलची शक्यता जरूर होती. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 3 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचली आहे. मिसस्टँडिंग स्ट्रोक होता इथे पाहायला मिळाला. प्रतीक मॅनफ्रॉम काजरघाटी गावातून आज इथे आपल्याला पाहायला मिळतं. सोमेश्वर लीग मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर योगेश बनबे यांना पाहतोय. राईट ग्राउंड विकेटचा मारा. यावेळेस टप्प्याचा चेंडू होता. जरूर चेंडूला दिशा दिली गेली आहे. तिथून एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. थोडासा उर्तर झालाय, परंतु इथे कंप्लीट केलं. चांगला बॅकअप आहे. पाहायला मिळेल पंकज वीर असतील, मयंक पवार एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक कव्हरला क्षेत्ररक्षक असतील, नजीर असतील, तसेच इम्रान काझी पाहतोय आपण. अनेक दिग्गज खेळाडू या पाहायला मिळतात या मैदानावरती. यावेळी टप्प्याचा चेंडू झेलची शक्यता जरूर पकडला जायचे आणि यावेळी संपलाय मात्र राजा याचा खेळ, परंतु पंचांचा विद्युत वायरीला चेंडू लागलाय. नॉट आउटचा इशारा येतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. पुन्हा एकदा योगेश आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन फुलटा चेंडू. यावेळी अप्रतिम फटका लगवलाय. क्षेत्ररक्षक जितू चालके पोहोचले आणि पकडला जाईल झेल. अप्रतिम झेल पकडलाय आणि संपला मात्र प्रतीक कांबळे यांचा खेळ. पहिला धक्का बसलाय अमर 11 संघाला प्रतीक कांबळेच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज साई. अजून एक चेंडू शेष असेल. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या धावसंख्येवरती आता. साईल नवीन फलंदाज. नाशिकला राजा होता, तर जर विचार केला प्रतीकने चांगली फटकेबाजी करत होता. थोडासा मिसस्टँडिंग फटका पाहायला मिळाला आणि मात्र प्रतीकचा इथे खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज साईल आले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो योगेश आला. योगेश राईट ग्राउंड विकेट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस टप्प्याचा चेंडू होता. सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू तिथून जरूर सांगता झाले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण अमर 11 हा संघ फलंदाजी करीत असतावेळी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये दिले.
मिळाली. योगेशने मात्र एक गडी माघारी परतवला गेला. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल झाले ऋषी बोरकर, एक मोठे नाव आहे सुद्धा, खास मुंबईवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आज इथे आपल्याला पाहायला मिळतील. ऋषी बोरकर एक मोठं नाव, चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळाली. ऋषी यांच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकर चांगले टाकली गेली. तेच ऋषीला मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये प्रवेश केला. यावेळी अचूक टप्प्याचा चेंडू होता, चांगला टप्पा, इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इम्रान ते चेंडू खाली मात्र एक धाव तिथून कंप्लीट होईल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने आता पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये तर दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणावरती वारंवार बदल केला जात आहे, कारण आता पाहायला गेलं तर आपण स्ट्रायक नेटला फलंदाज असेल साहिलला पाहतोय आपण. साहिल पावसकर सध्या या पंचकृषीमधील एक मोठं नाव असेल. स्ट्रायक नेटला पाहतोय आपण. तर गोलंदाजी ट्रॅकवर चिंचकरी गावचा एक उगवता सितारा आपण पाहतोय. यावेळेस अचूक टप्प्याचा चेंडू, थोडंसं गोलंदाजीमध्ये जर विचार केला ना तर थोडी स्पिनिंग गोलंदाजी पाहायला मिळते. तेवढंच अचूक टप्प्यावरती अचूक टप्पा भेदक मारा इथे गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. साहिल ऋषी बोरकर यांच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये चांगली गोलंदाजी केली गेली आहे. तेच ऋषी बोरकर आपण यावेळेस पाहतोय भाईजन 11 या संघाचं प्रतिनिधित्व करतावेळी. यावेळेस पुन्हा एकदा पुरंत पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत जरी पोहोचला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा जरी येतोय. या सामन्यातील मेन अंपायरचं काम पाहतोय आपण ऋत्विक नागविकार, स्क्वेअरलेग अंपायर शुभम मुरकर यांना पाहतोय. तर संपूर्ण रत्नागिरी स्पोर्ट्सची संपूर्ण टीम इथे आपल्यासाठी जर विचार केला घरोघरी स्पर्धा पोहोचवली जाते सातत्याने. तसेच डीजी मास्टर आमचे सुयेद पेटकर इथे आमच्यासोबत जोडली जात आहेत. यावेळेस टप्प्या चेंडू यावेळेस बिरकावून जरी दिला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. एक तर क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जाईल आणि 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसाव्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 9 या धावसंख्येवरती. तोपर्यंत 2 चेंडू टाकले गेले. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. इम्रान काची आपण सिद्धांत पवार असतील, स्मितेश बोरकर असतील, एक चांगले जसे दिग्गज खेळाडू आपल्या समोरच्या संघामध्ये पाहिले जात आहे. भाईजन 11 संघाचा जर विचार केला तर अनेक असे चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये पाहिले जातात. योगेश बनबे असतील, ऋषी बोरकर असतील, सज्जाद असतील, असे चांगले खेळाडू आपण पाहतोय सातत्याने. जितू चालकी असतील, श्रेयस कांबळे असतील, मयंक पवार असतील. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बिरकावून जरी दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे त्यांना स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र तिथे 1 धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगले क्षेत्ररक्षण जितू चालकेचं क्षेत्ररक्षण मित्रांनो जर आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होत्या, कारण अप्रतिम एवढं सूर्याचं किरण असतावेळी सुद्धा स्वतःवरती झोकून दिलं मैदानावरती आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा तिथून कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता 11 या धावसंख्येवरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये ऋषी बोरकर ऑन बॉलिंग मार पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता जरूर होईल, परंतु डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी चेंडू जातोय. धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले ऋषी बोरकर आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पाहतोय आपण. बॅटमध्ये विकेट, पुढचा चेंडू घेऊन यावेळी निश्चितच पंचांचा इशारा, 9 बॉलचा इशारा येतोय. 1 बाउन्सचा इशारा जरूर दिला होता, परंतु यावेळेस ऋषीने थोडासा उंचावरचा चेंडू टाकला होता. थोडासा पुन्हा एकदा जर विचार केला थोडासा मागे होता चेंडू ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु इथे जास्तीत जास्त यावेळी चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय मृलिवन हा संघ फलंदाजी करीत असताना दिले.
त्याच्या मोबदल्यामध्ये डीजे. पेटकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेनिमित्त आपण ऐकतोय सातत्याने. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया मित्रांनो. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय स्मितेश बोरकर, एक मोठं नाव या चिंचकरी गावातून आज नावारूपाला आलेला, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं खूप मोठं नाव स्मितेश बोरकर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला आहे. यष्टींच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सिद्धांत पवारला, तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय स्मितेश बोरकरला पाहतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा केली गेली स्मितेशने, परंतु आता दुसरा सामना आपण पाहतोय स्मितेश बोरकर राईट ग्राउंड विकेट राजासाठी. हा मात्र चेंडू इथे मात्र काय मी स्टँडिंग स्ट्रोक इथे पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक इथे स्मितेश बोरकरच्या हातातून झेल निसटला गेला आहे. एक मोठं जीवदान इथं मात्र राजा याला पाहायला मिळतोय. एक मोठं नाव राजा अनेक सातत्याने अनेक ट्रॉफ्या खेळत आल्या व विचार केला तर पूजा स्पोर्ट्स संघाचं प्रतिनिधित्व सातत्याने करत आलं आणि अनेक ट्रॉफ्या यांनी जिंकून दिल्या, परंतु त्याला एक जीवदान दिले गेलं स्मितेश बोरकरच्या माध्यमातून. कॉटन बॉलची संधी होती, मात्र स्मितेशने इथे झील निसटला गेला अंतिम क्षणी. तर आता स्ट्रायकिंग एंडला साईल असेल, तर गोलंदाजी ट्रॅकवर स्मितेश बोरकरला पाहतोय. यावेळी सचकता पहिला चेंडू होता, तरी इथे ब्रेक मारला गेला. इथे थोडासा फिरकी होती गोलंदाजीमध्ये, कारण जर साहिलचा जर विचार केला तर साहिलने मला वाटतं प्रथमतः स्मितेश बोरकरची बॉलिंगवरती खेळणं आपण पाहतो. त्याला अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं जातं साहिलला, परंतु स्मितेश बोरकरची ओव्हर म्हटलं की पहिल्यांदाच पाहतोय आपण त्याला. यावेळी सचकता पहिला चेंडू होता, बिरकावून जरूर दिला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, ऋषी पोचले आहे, पकडला जाईल झेल आणि संपला मात्र साहिल पावसकर यांचा खेळ डीजे. तर नवीन फलंदाज ऋषिकेश शिंदे आले, एक कुर्तडी गावचा उगवता सितारा ज्याला ओळखलं जातं. सातत्याने याने सुद्धा कुर्तडी प्रीमियर लीगमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. ऋषिकेश शिंदे पहिल्या चेंडूवरती स्मितेश बोरकर एक समोर बॅटल चांगलं असताना आपण पाहतोय. थोडासा पहिल्या चेंडूवरती बीट झाला आणि इथे चेंडू डॉट बॉलची समाप्ती जरूर होती आहे. स्मितेश यावेळेस पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळतोय. ऋषिकेश पुन्हा एकदा बीट झालं, कारण विचार केला तर स्मितेश बोरकर यांचं नाव मोठं आहे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. एक त्यांच्या गोलंदाजीवरने वरती खेळणं काय मित्रांनो साधी गोष्ट नाही, परंतु ऋषिकेश एक उगवता सितारा आपण त्याला पाहतो कुर्तडे गावचा, तो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅकवर स्मितेश बोरकर यावेळी सचक टप्प्याचा चेंडू होता, जरी शटम पूल केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, पंकजवीर क्षेत्ररक्षक तिथे तैनात, एक धाव तिथून कंप्लीट होईल आणि एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 1ने पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचली होती, म्हणजेच 15 धावा 2 विकेटच्या समाप्तीनंतर 15 धावा अमरेली संघ फलंदाजी करत असतावेळी डीजे.
थँक्यू डीजी. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम फटका लगावला गेला होते, मात्र 6 धावांसाठी ऋषी बोरकर पुन्हा एकदा अंबालुकमार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता, एक धाव कंप्लीट केली जाईल ते मात्र एका धावीवरती समाधान मानावं लागेल. का धावीच्या माध्यमातून धाव संख्या 1 ने पुढे सरसावले. 22 धावा. चौथ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. ऋषीने चांगली पहिले गोलंदाजी केली गेली म्हणून ऋषीला पुन्हा एकदा विश्वास दाखवलं गेलं ऋषीवरती. ऋषी तो आता राजा शाकिनीला राजा पाहतोय आपण. यावेळेस टप्प्याला चेंडू होता, थोडीशी फिरकी गोलंदाजीमध्ये चांगली स्पिनिंग टाकतोय. आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं खास मुंबईवरील स्पर्धा खेळण्यासाठी ते आपण पाहतोय. SCBL अर्थात SCL सोमेश्वर क्रिकेट लीगचा हा थरारमध्ये आपण त्याला पाहायला जात आहे. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीमध्ये आपण काही जबरदस्त सामने आपल्याला पाहायला मिळतात, हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळतात आहे. यावेळेस पुन्हा एकदा टप्प्यावर राजा यांचा पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगता झाली आहे. तिथे थांबल्या 22 या धावसंख्येवरती. आता थोडासा राजावरती पण प्रेशर जरूर निर्माण केला गेला, कारण ऋषीला पहिल्या चेंडूवरती जरूर षटका ठोकला. त्यानंतर राजा याला थोडे 3 चेंडू निर्धाव ठेवले गेले होते जाग्यावरती. चांगली अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ऋषी बोरकरच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम चिंचकरी गावातून आज नावारूपाला आलेला आपण या SCL टुर्नामेंटमध्ये पाहिलं जातं. या लीगमध्ये चांगली गोलंदाजी यावेळी सुद्धा टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. त्या फलंदाजीला चान्स देत नाही, कारण गोलंदाजीचा जर विचार केला तर थोडा हात फिरवला जातोय आणि हात फिरवला म्हणजे तर स्विंग थोडासा जास्त केला जातोय गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचा फलंदाजांना बेनिफिट भेटत नाही गोलंदाजीवरती प्रहार करण्यासाठी. यावेळेस राजा पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगता झाली आहे. धावसंख्या मात्र तिथेच थांबली आहे 22 या धावसंख्येवरती. 2 विकेटच्या समाप्तीनंतर 22 धावा अमर 11 हा संघ फलंदाजी करत असताना बिझी. संघाचं कायम प्रतिनिधित्व करतो आपण, त्याला पाहिलं जातं अनेक स्पर्धांमध्ये. तेच सिद्धांत पवार स्ट्रायकिंगला गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. तर समोर आपल्याच गावचा उगवता सितारा कुर्तेडी गावचाच ऑल कुर्तेडी संघाचा प्रतिनिधित्व करतोय आपण पाहतोय. यावेळेस टप्प्या चेंडू होता, चांगला ठेवलेला चेंडू. इथे मात्र चेंडू काय होतंय धाव तर कंप्लीट केली आहे, मात्र चेंडू मला वाटतं पंचांचा निर्णय जरूर आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. डिक्लेयर बॉक्स में से जाके आए चला पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचू द्या. लायमन यांनी आपापली जरा जागा घ्यायचे. एक धावासाठी चेंडू जातो, डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगला फटका होता, परंतु इथे नैसर्गिक अडथळाच मैदानावरती असं आपण पाहायला जात आहे. तर थोडासा चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल झाला. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. ऋषिकेश शिंदे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग असेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षण डीप मध्ये आणलं गेलं, मिड विकेट काबू करण्याच्या डीप मध्ये आणलं गेलं आहे. यावेळेस टप्प्याचा चेंडू बिरकावून करू दिला, क्षेत्ररक्षक श्रेयस कांबळे इथे मात्र झोप निसटला गेला.
तर श्रेयस कांबळेच्या माध्यमातून झेल निसटला गेला. त्याचा फलंदाजाने पुरेपूर फायदा उचलला. 2 धावा तिथून कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या एकूण 3 धावा. चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल झालाय. एकूण 3 धावा मिळाल्या आहे चेंडूवरती. 3 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. चांगला फटका जरी सजवला होता. अचूक टप्प्यात चेंडू टाकला होता. थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता. फटका फसला जरूर होता परंतु क्षेत्ररक्षकाची साथ नाही तिथून मिळाली. श्रेयस कांबळेच्या माध्यमातून थोडीशी चूक घडली गेली मैदानावरती. श्रेयस कांबळेने शेवटच्या क्षणी झेल निसटला गेला. यावेळेस फुलटॉस चेंडू फुलटॉसला टॉस केलाय मात्र इथे चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी ऋषिकेश शिंदे ऑन फायर होतो पाहायला मिळत आहे. डीजे प्रेक्षकाच्या डोक्यावरील चेंडू सीमापार 6 धावांसाठी सिद्धांत पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन यावेळेस पुन्हा एकदा ऑल कार्पेट चेंडू केला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 33 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आपण जर विचार केला तर आज ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला आज घाटकोपर नगरीमध्ये लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा चालू झाली होती आणि आज ती गावोगावी जाऊन पोहोचली लीग फॉर्मॅट स्पर्धा. आणि आज आपण इथे सोमेश्वर भागामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते आणि संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. रत्नागिरी स्पोर्ट्स क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धे लाईव्ह घरोघरी पोहोचवली जाते. यावेळेस अचूक टप्पा भेदक मारा यावेळेस पाहायला मिळतोय. ऋषिकेश थोडासा बीट झाला. थोडासा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची तिथून जरूर संख्या होते. धावसंख्या आता मात्र 33 या धावसंख्येवरती जाऊन थांबली. अंतिम षटक मार्गाचा आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका भरू सजवला. क्षेत्ररक्षक स्मितेश बोरकर स्वतःहून यष्टींची कामगिरी पाहत असताना स्वतःहून चेंडू खाली झोकून दिला. तिथून 2 धावा आणि मात्र इथे काय करताय फलंदाज ऋषिकेशला माघारी परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन ऋषिकेश शिंदे. फलंदाजी करत असताना 34 धावा करून 35 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. एक मोठं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे ते म्हणजेच बायजन 11 या संघासमोर. नंबर 11 संघ प्रथमदा फलंदाजी करत असताना ऋषिकेश शिंदे यांनी वैयक्तिक 11 चेंडूवरती 20 धावा फलंदाजीमध्ये पाहायला मिळाल्या. साहिल पावसकरचा जर विचार केला तर 9 चेंडू 5 धावा केलेल्या. प्रतीक कांबळे 4 चेंडू 4 धावा. राजा सुर्वे यांच्या माध्यमातून 7 चेंडू 3 धावा. आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर स्मितेश बोरकर वैयक्तिक 1 षटक हाताळलं गेलं आणि मात्र 2 धावा खर्च केला ना दादा. 2 रन ना 2 धावा खर्च केला. 1 विकेट घेतली गेली. आणि योगेश बंधू यांचा जर विचार केला तर योगेश बंधू यांनी
5 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली गेली, 1 षटक वैयक्तिक हाताळलं गेलं आणि सिद्धांत पवार यांनी 12 धावा खर्च केल्या, 1 पण विकेट न भेटले, परंतु 1 षटक हाताळलं गेलं आणि ऋषी बोरकर यांनी 2 षटक टाकली गेली, 15 धावा खर्च केल्या. असे आपण फलक पाहिले गेलं स्कोरबोर्डचा जर विचार केला तर. आणि त्या 35 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं, लक्ष ठेवलं गेलं ते म्हणजेच. चला फलंदाज पाठवा लवकर आणि यानंतर होणारा सामना असेल टँगी डिझेल. 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे ते म्हणजेच म्हणजे निलवणार संघासमोर एक मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सिद्धांत पवार, नॉन स्ट्रायकिंग एंडला इम्रान काझी आपण पाहतोय. इम्रान काझी एक अनुभवी असे खेळाडू आदरणीय कैलासवासी प्रवीणजी भटकर यांच्या संघामध्ये सातत्याने खेळत आले, पूजा स्पोर्ट्स या संघाचं प्रतिनिधित्व करत आले. परंतु आज इथे मात्र लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळली जाते. आज आपण त्यांना भजन इलेव्हन संघामध्ये पाहिले जाते. तर स्ट्रायकिंग एंडला सिद्धांत पवार, पहिला चेंडू चित्तप्पा चेंडू होता, चांगला बिरकाव दिला, जरी पर्यंत केला, 1 धाव तिथून कंप्लीट होईल आणि 1 धाव, चांगला फटका जरूर होता आणि 1 धाव मिळाली पहिल्या चेंडूवरती. तर मात्र इम्रानला स्ट्रायकिंग एंडला आणले गेल्या. गोलंदाजी ट्रॅकवरचा विचार केला तर राजा सुर्वे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. तर चला विनंती असेल पंच जरा सामन्याला फास्टेट खेळायचं, कारण अजून 2 सामने बाकी आहेत. आपल्याला विनंती असेल की लवकरात लवकर जरा इम्रान काझी आपल्याला विनंती असेल जरा सामना लवकरात लवकर खेळायचं. 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते म्हणजेच भाजन इलेव्हन या संघासमोर. राजा सिल्वी ऑन बॉलिंग मार पाहतो आपण. राईट मोठं विकेट पंजांच्या डाव्या बाजूने मारा करे. स्ट्रायकिंग एंडला इम्रान काझी एक मोठा फलंदाज आपल्या समोर असताना राजा सिल्वी कशा प्रकारे गेले. पहिला चेंडू बिरकावून जरी दिला, क्षेत्ररक्षक जयकीर दिली, अप्रतिम झेल पाहायला मिळेल जयकीरच्या माध्यमातून. अप्रतिम झेल पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, जसा व्हॉलीबॉल मध्ये आपण बॉलला जसा आतमध्ये ढकलतो तसा रीतीने ढकलला पहिल्यांदा आणि त्यानंतर जो झेल टिपला. अप्रतिम रिप्ले मध्ये आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. जयकीर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. अप्रतिम सुरेख झेल टिपला गेला जयकीरच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम बाबर शेख हतीस गावातून आज आपण इथे पाहायला गेलो तर अमर इलेव्हन या संघाचं प्रतिनिधित्व करता आले. अप्रतिम
लगेच सामना चालू होईल. नाणेफेकसाठी यायचा स्मितेश बोरकर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्मितेश बोरकर आपण यायचंय. स्मितेश बोरकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.